नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कळमना मार्केट गेट क्रमांक 1 समोर पोलिसांनी सापळा रचत एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी केली. तपासणी दरम्यान वाहनांमध्ये 3 जिवंत गोवंशीय जनावरे अतिशय अमानुष पद्धतीने दाटीवाटीने बांधून ठेवलेली आढळली. या जनावरांना चारा पाणी न देता निर्दयतेने वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झालेत. वाहन चालकाची चौकशी केली असता त्यांनी आपले नाव किरण भोजलाल उईके व 22 वर्ष सांगितले. तर त्याच्यासोबत सुमनसिंह मिरतसिंह धुर्वे वय 23 वर्ष हा देखील होता. दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचे समोर आलेत. पोलिसांनी आरोपींकडे जनावरांबाबत आवश्यक कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. उलट उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा संशय अधिक बळावला. चौकशीत या जनावरांना कत्तलीसाठी नेण्यात असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींच्या ताब्यातून 3 गोवंशीय जनावरे आणि बेलोरो पिकअप वाहन असा एकूण सुमारे 1,99,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. जप्त करण्यात आलेली जनावरे सुरक्षिततेकरिता गौशाळेत दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी फिर्यादी चेतन तुरक यांच्या तक्रारीवरनं प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत तसेच मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास कळमना पोलीस करीत आहेत. फिर्यादी चेतन नथुजी तुरक यांनी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन माहिती दिली की त्यांनी पावनगाव येथे गेले असताना त्यांना एक गाडी बोलेरो गाडी मिळून आली. त्याच्यामध्ये गोवंश असल्याचे त्यांना संशय आल्याने त्यांनी कळमना मार्केटमध्ये ती गाडी थांबवली. तर त्यांनी नंतर गाडी बघितली असता त्याच्यामध्ये एक गाई, एक वासरू व एक गोरे असं दिसून आलं. त्यांनी ती गाडी पोलीस स्टेशनला आणल्यानंतर आम्ही गाडीचा चालक किरण भोजलाल उके वय 22 वर्ष व त्याच्यासोबत सुमनसिंह धुर्वे दोघेही राहणार मध्य प्रदेश येथील असून त्यांनी त्यांच्याकडे काही कागदपत्र नसल्याने तसेच सदर गोवंश हे बोलेरो गाडीमध्ये दाटीवाटीने बांधून आणले होते. त्यांना चारा पाण्याची सोय केली नाही. तसेच त्याच्याकडे कागदपत्र नसल्याने त्याविरोधात अपराध क्रमांक 321/2026 कलम 11(1)(ड) 11(1)(ई) प्राण्याविरुद्ध क्रूरता प्रतिबंध कायद्यानुसार तसेच मोटार वाहन कायद्यानुसार वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गोवंश हे बिडगाव येथील गोशाळेत जमा केलेले आहेत. तसेच त्याची गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप गाडी जप्त केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. एकूण जप्त मुद्देमाल 1,99,000 रुपयाचा आहे.